हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे हाऊस क्वीन रुही. तर आज आहे सोमवार, सर्वांना शुभ सोमवार. सकाळ सकाळ इथं भोलेबाबांची पूजा केली आणि लगेचच म्हटलं नाश्ता बनवायला घ्यावा. तर आज नाश्त्यामध्ये बनवणार आहे साधं सोप्या पद्धतीचा उपमा. तर इथे छानसं साजूक तूप गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये रवा घातला आहे आणि छान असा भाजून घ्यायचा. ज्याचा कलर नाही बदलला पाहिजे, परंतु छान असा भाजला गेला पाहिजे. 2-3 मिनटं मीडियम गॅसवरती हा भाजून घेतला आणि लगेचच दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून शेंगदाणे छान असे तळून घेतले. शेंगदाणे पण काढून घेतले आणि त्यात लगेचच जिरं, थोडीशी मोहरी बी पाहिजे होती, पण मुलांना आवडत नाही त्यामुळे नाही घातली मी. आणि कांदा घातला. छान असा गोल्डन ब्राऊन होईस्तोवर हा परतवून घ्यायचा. त्यामध्येच थोडीशी हिरवी मिरची कट करून घातली आहे. नंतर त्यामध्ये हिंग घालायचा. हिंग उपम्यामध्ये कधीच स्किप करू नका, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. बाजूला लगेचच पाणी उकळायला ठेवलंय आणि हे सगळे जिन्नस छान असे फ्राय झाले की त्यात आपण भाजलेला रवा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा 1-2 मिनटासाठी छान परतून घ्यायचा. इकडं उपम्याच्या शूटच्या नादात इकडं हा कार्यक्रम पण होऊन गेलेला. एक काम कमी नाही पण जास्त होऊन बसतं. तर इकडं छान असं हे जिन्नस फ्राय झाले आणि त्याच्यात थोडंसं तेल घालून शेवट कढीपत्ता टाकला आणि सगळं एकजीव होईस्तोवर छान असं फ्राय करून घेतलं पुन्हा एकदा. खरं तर कढीपत्ता हा कांद्यासोबतच घालायला पाहिजे, परंतु आमच्या इथे कडक झालेला कढीपत्ता उपम्यात आवडत नाही, सो मी शेवट घालते. या स्टेपला आलं ना तर भाजलेला रवा आणि कढीपत्त्याचा इतका छान सुवास घरभर दरवळतो. मग लगेचच त्यामध्ये मी गरम केलेलं पाणी ॲड केलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. त्यामध्ये लगेचच मीठ ॲड करून घेतलं आणि खूप सारी हिरवीगार कोथिंबीर आणि आपण जे तळले होते की नाही शेंगदाणे ते वरतून घालून घेतले आणि हे सगळं जिन्नस मिक्स करून थोडंसं झाकण ठेवून वाफेवर होऊ दिले. तयार आहे आपला छानसा सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवलेला उपमा. तसं मी गार्निशिंग करत नाही, पण म्हटलं चला आज व्हिडिओसाठी तरी करूया. त्यावरती थोडीशी शेव आणि सोबतीला आहे जिलेबी. तयार आहे आपला सकाळचा नाश्ता. त्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि म्हटलं चला आता होळीची तयारी करूया. तर गोठ्यात कसली होळीची तयारी, तर 3-4 दिवसावरती होळी आली आहे आणि म्हटलं शेणाच्या गोवऱ्या बनाव्या. तशी ही क्लिप 2-4 दिवस अगोदरच शूट केलेली, परंतु नेटवर्क इश्यू आणि कामाच्या लोडमुळे ते काही शेअर करता आलं नाही. सो म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये ॲड करावं. तर इथं गव्हाचा भुस्सा घेतला आहे आणि छानसं शेणाच्या गोवऱ्या पाडून घ्याव्या म्हटलं. तर या गोवऱ्या पाडत असताना मला आजोबांची आठवण आली आहे, जे गेल्या वर्षी आम्हाला सोडून गेलेत. लहानपणी आम्ही शाळेतून आलो की लगेचच जेवणं वगैरे झाले की आम्हाला गोवऱ्या बनायला लावायचे. की ते म्हणायचे की ज्यांना गोवऱ्या छान बनवता येतात ना, तर त्यांना भाकरी पण छान बनवता येतात. तर ते आमच्याकडून खूप साऱ्या गोवऱ्या बनवून घ्यायचे. याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. म्हटलं सगळेच लॉंग बघतात किंवा शॉर्ट बघतात असं नाही, म्हणून थोडीशी क्लिप यामध्ये सुद्धा ॲड केली. बोलत बोलत इथं छानशा 10-12 गोवऱ्या पाडून घेतल्या. म्हटलं काही आपल्याला होईल आणि आपल्याकडे गोठा असल्यामुळे कोणी जर मागितलं आपल्याला तर त्यांना पण देता येतील, म्हणून जास्तीच्याच बनवून घेतलेल्या. किती छान दिसत होत्या आणि त्याच्यावर जी बोटं उमटली होती ती बोटं खूप छान होती. गोवऱ्या बनवता बनवता लगेच पाहुणे आले, त्यांच्यासाठी छानसं दूध बनवलं. असा होता आजचा ब्लॉग. तर कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. रामकृष्ण हरी.